नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि बावनकुळे यांची 4 तास भेट आणि या भेटीवरून महाराष्ट्रामध्ये गदारोळ. एक ग्रुप मागच्या 2 महिन्यांपासून अस्वस्थ होता. सुरेश धस जसे चर्चेमध्ये आले तेव्हापासून एक ग्रुप फार अस्वस्थ होता आणि तो ग्रुप आज आनंदोत्सव साजरा करतोय की सुरेश धसांचं फार खच्चीकरण झालेलं आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा व्हॅल्यू मिळत आहे. सुरेश धसांची भेट झाली धनंजय मुंडे बावनकुळे यांची आणि ही बॅचअपची भेट होती. सुरेश धसांनी कुठेतरी पॅचअप करून घेतलंय, कुठेतरी सेटलमेंट केलेली आहे, अशा प्रकारच्या बातम्या मुंबई तक सारख्या चॅनलनी सांगितलं आणि दाखवलं. ते पकडले गेलेत, त्यांनी सेटलमेंट केले आणि उत्तर द्यावं काय करावं. सुरेश धसांनी खरं तर लगेचच उत्तर दिलेलं आहे की काय भेटलो आणि काय झालं. बावनकुळेंची याच्या अगोदर सुद्धा 15 दिवसापूर्वी आमची भेट झाली होती आणि त्यामध्ये सुद्धा बावनकुळेंनी सांगितलं होतं की हे सगळं मिटवून घ्या. आणि मलाही आठवतं की बावनकुळेंनी 2-3 वेळा स्टेटमेंट दिलेलं आहे, हे जे काही महायुतीतले वाद आहेत, धनंजय मुंडे असतील, सुरेश धस असतील, हे आम्ही बसवून मिटवू, हे 2-3 वेळा चक्क बावनकुळेंनी स्टेटमेंट दिलेलं आहे या प्रकरणामध्ये. आणि त्याच धर्तीवर ही सगळी बैठक होती, भेट होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांची भेट, सुरेश धस आणि संतोष देशमुख प्रकरण याच्याशी काहीही संबंध नाहीये. कुठपर्यंत संबंध नाहीये, भेट आणि मी तडजोड करणार नाही इथपर्यंत. बाकी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली असेल, त्यांची विचारपूस झाली असेल आरोग्यासंदर्भामध्ये, तर हा भाग वेगळा आहे. मात्र हा मनभेद नसल्याचा भाग आहे आणि मतभेद असल्याचा कोणता भाग आहे तर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देणं. म्हणजे सुरेश धस यांची मागणी काय आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी. ते कालही तसेच म्हणाले की जोपर्यंत फाशी होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण मी लावून धरणार आहे. आणि सुरेश धसांनी लावून धरलेलंच आहे आणि त्याच्याशिवाय यांना धार आलेली नाही, म्हणजे ह्या प्रकरणाला धार आलेली नाही, हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. मात्र कालची जी भेट झाली त्यावरून सुरेश धसांना ट्रोल केलं जातंय. सुरेश धस गद्दार आहेत, सुरेश धसांनी मराठ्यांचं नुकसान केलंय, सुरेश धसांनी मराठ्यांचा विश्वासघात केलेला आहे, असं कोण म्हणालाय? मनोज जरांगे. आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या ग्रुपला फार गुदगुल्या होत आहेत कालपासून की सुरेश धसांचं खच्चीकरण झालंय आणि लोक पुन्हा आम्हाला डोक्यावर घ्यायला लागलेले आहेत. म्हणजे इथं कुठल्या संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा आहे याच्यासाठी इथं चाललेलं सगळं नाही आहे. सुरेश धसांनी हे प्रकरण लावून धरले. सुरेश धस महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि तमाम बहुजनांचं नेतृत्व करतायत, अशा प्रकारची सगळी परिस्थिती सध्या आहे. आणि मग मनोज जरांगेंचं आंदोलन काय, त्यांचे चाहते काय, मीडिया काय, कुणीही डुंकून पाहत नाही. म्हणून सुरेश धसांच्या विरोधामध्ये एक मनोज जरांगेंचा ग्रुप ॲक्टिव्ह झालेला आहे. तो सुरेश धसांना सध्या ट्रोल करतोय आणि मनोज जरांगेंना आतमधून उकळ्या फुटत आहेत. सुरेश धस म्हणजे बॅकफुटवर जात आहेत, त्यांचं 0 किंमत होत आहे आणि मला जरांगे पाटीलच बरे अशा 2-4 कॉमेंट येत आहेत. म्हणून ते फार उत्साहित आहेत आणि आनंदित आहेत. मला या ठिकाणी सांगायचं आहे की सुरेश धसांनी स्टेटमेंट काय दिले आणि मनोज जरांगेंनी स्टेटमेंट काय दिले. जेव्हा पत्रकार मनोज जरांगेंना विचारतात की सुरेश धस अशा प्रकारे धनंजय मुंडेंना भेटलेत, त्यावेळेस जरांगे काय म्हणतात की सुरेश धस जर भेटला असेल तर त्याच्यासारखा विश्वासघातकी माणूस कोणीच नाही. मात्र हीच प्रतिक्रिया इकडे सुरेश धसांना पत्रकार विचारतात तेव्हा सुरेश धस काय म्हणतात, मनोज दादा आमचं दैवत आहेत. यावरून माणसांची लायकी कळते. मनोज दादा आमचं दैवत आहे. काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का. आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहिती. मला विश्वासच बसत नाही की ते गेलं असेल, आणि जर गेलं असेल तर हे दुर्दैव आहे, हे धक्कादायक आहे. याच्या इतका आत्मविश्वासी, विश्वासघातकी या तलावर नाही जन्मू शकत पुन्हा. की लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच म्हणलं आणि त्यांनी तिथंच जाणं. तुम्ही एकीकडे सांगता की मी 6 कोटी मराठ्यांचं नेतृत्व करतोय आणि कवडीची भाषा वापरताय, हे कधीच समाजाला आणि कुणालाच पटलेलं नाही आहे. मात्र माध्यमांच्या जोरावर आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यामुळे महाराष्ट्रभर आणि घराघरात पोचलेला माणूस तो कधीही समाजाला नेतृत्व देऊ शकत नाही, समाजाला परवडवू शकत नाही. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये सुरेश धसांनी नेमकं काय केलेलं आहे यावर सुद्धा बोललं पाहिजे. सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि त्यामुळे निश्चितच वातावरण खराब झालेलं आहे की एकीकडे सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले खरे, मात्र दुसरीकडे त्याच धनंजय मुंडेंची भेट घ्यायची आणि त्यांची विचारपूस करायची हे कितपत योग्य आहे. तर सुरेश धसांनी यावर उत्तर देत असताना म्हटलेलं आहे की आमचे मनभेद नाही आहेत,
मतभेद आहेत आणि मनभेद नसल्यामुळे त्यांची विचारपूस केली. मतभेद आहेत कुठपर्यंत हे सगळं प्रकरण तडीच नेत नाहीत. जोपर्यंत संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत लढा लढत राहणार आहे असं सुरेश धसांनी सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागतील आणि मला या ठिकाणी अधोरेखित करायचं सांगायचं आहे की ह्या सगळ्या तापलेल्या वातावरणामध्ये कुणीतरी सेटलमेंट भेट घेऊन करेल का बरं? त्यांना जर सेटलमेंटच करायची असती, माघारच घ्यायची असती, मॅनेजच व्हायचं असतं तर सुरेश धसांनी फोन केला असता, हॅलो धनंजयराव मी माघार घेतोय, बघा आपलं काहीतरी, फोन करून झाला असतं साहेब. कुणीतरी एखादा सहकारी पाठवला गेला असता की धसांना सांगा बरं जरा थोडं थांबा, आमचं सगळं नुकसान व्हायला लागलंय, माझं वाटोळ व्हायला लागलंय. धनंजय मुंडेंकडून सांगावं आला असता, कुणीतरी माणूस पाठवला असता, धसांनी त्यांना कोणाला तरी सांगायला लावलं असतं. ही सगळी परिस्थिती झाली असती ना. असं कसं शक्य आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की जायचं भेटायचं आणि मग सेटलमेंट? आणि कॅमेरे मागच फिरतात ना, माध्यमांना दुसरं काय पाहिजे? माध्यम काठीचं कोलं करायला तयारच आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. सुरेश धसांनी भेट घेतली याचा अर्थ असा नाहीये की प्रकरण थांबलेलं आहे. हां, यानंतर वाट पाहूयात की सुरेश धस संतोष देशमुख प्रकरणावर आणि भ्रष्टाचार प्रकरणावर बोलतात की नाही बोलता येतात. खरं आहे सुरेश धसांनी भेट घेतली खरी, मात्र ती भेट घडवून आणलेली आहे बावनकुळेंनी. मागच्या अनेक दिवसापूर्वी 2-3 वेळा स्टेटमेंट केलेलं आहे की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचा वाद आम्ही बसून मिटवू असं म्हटलेलं आहे त्यांनी. बावनकुळेंनी ते काय म्हटलं होतं एकदा आपण पाहूया. आपसात महायुतीमध्ये आमचे आमदार सुरेश धस आणि माननीय धनंजय मुंडे यामध्ये काहीतरी विसंवाद झाला आहे. तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. सुरेश धसई यांच्या काही बाबी ज्या सरपंचाच्या हत्येमध्ये न्याय मिळाला पाहिजे याकरता आहे. धनंजय मुंडे साहेबांचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझा दोष असेल तर माई केव्हाही तयार आहे. शेवटी आपल्याला थोडे याच्यातले जे काही दोघांमधला विषय आहे तो मी निश्चितपणे या दोघांमध्ये बसून यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशा प्रकारे बावनकुळेंनी सुरेश धस धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणलेली. आणि सुरेश धसांनी बावनकुळेंचं का ऐकावं तर ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून त्यांना ऐकावं लागलं. बावनकुळे समजा पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पक्षाच्या अध्यक्षांनी फोन केला तुम्ही इथे या, मला तुम्हाला काही बोलायचं आहे. सुरेश धसला जावं नाही लागणार? आपला कुटुंब प्रमुख आहे, त्याचा फोन आला म्हणजे आपल्या वडिलांचा फोन आला की कुठे आहेस तू, घरी ये. आपण न विचारता घरी गेलो पाहिजे आणि जातो आपण. आणि घरी काय घडात घडतं हे बाहेर येऊन सांगतो का? नाही. बरं ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहे. तुमचं मध्ये चर्चा नेमकी काय झाली? कारण प्रकरण शेकलेलं आहे आणि प्रकरण जाहीर करण्यासारखं आहे. म्हणजे तो कुटुंबातला अंतर्गत विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा विषय. म्हणून सुरेश धसांनी बाहेर येऊन सांगायला पाहिजे होतं. ते सांगितलं की नेमकी बैठक काय झाली आणि याच्यावर तडजोड होणारच नाही असं सांगितलं आहे. याच्यापेक्षा वेगळं काय सांगायला पाहिजे? आणि सुरेश धसांनी भेट घेतली याचा अर्थ की प्रकरण संपलंय असं नाही आहे, सुरेश धस थांबणार आहेत असं नाही आहे. या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. समाजाला 60 सेकंदाची रील बघायची सवय लागलेली आहे. 60 सेकंद झाले, हां दुसरी रील चांगली मस्तपैकी लावा आणि बदल घडवून आणा, अशी सवय समाजाला लागलेली आहे. म्हणून सुरेश धसांची कालची भेट लोकांना 60 सेकंदाच्या रीलसारखी वाटली. हे चलो कालची भेट संपली असं आणि नवीन काहीतरी पाहिजे. अहो तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय सोशल मीडियावर वागण्यामुळे लागलेली आहे. तुम्हाला एक प्रकारे एक रोग जडलाय, रोग सोशल मीडियाचा. आणि सोशल मीडियावर आपल्या पोस्टला लाईक किती येतात, खालून कमेंट किती मस्त मस्त छान छान म्हणतात, यावर लोक सध्या जगतायत आणि हे घातक आहे समाजासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा. कुठेतरी समाजाला चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी पुढे या, तरच काहीतरी भविष्यात भलं होईल, अन्यथा काहीही होणार नाही. ही सगळी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सुरेश धस यांनी त्यांचं काम सोडलंय असं म्हणता येणार नाही. अशी एक ठाम भूमिका त्यांच्यासोबत राहणाऱ्या एका समूहाने घेतलेलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं की एक समूह असा आहे जो मनोज जरांगेंचा समर्थक होता. मनोज जरांगेंच्या लाभामुळे, मनोज जरांगेंच्या TRPमुळे त्यांना काहीतरी लाभ होत होता आणि तो मनोज जरांगेंचा TRP स्वतःच्या कर्तृत्वामुळे संपलेला आहे. आणि तो संपलेला TRP पुन्हा एकदा धसांच्या ह्या कालच्या भेटीमुळे मनोज जरांगेंचा वाढलेला आहे आणि म्हणून ते खुश झालेले आहेत आणि इकडे सुरेश धसांना ट्रोल करतायत. ही सगळी सध्याची परिस्थिती आहे. मनोज जरांगेंचे स्टेटमेंट जर पाहिले तर अत्यंत क्षुल्लक आहेत, कवडीचे आहेत. एकीकडे सांगायचं मी लाखो करोडोंचा नेतृत्व करतोय, मात्र दुसरीकडे क्षुल्लक स्टेटमेंट. सुरेश धस जर भेटला असेल तर काय स्टेटमेंट आहे? आपण उंची गाठायची आणि जाऊ द्या ते बोललंच नको, हा सगळा सध्याचा प्रकार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.